सगळे सस्पेंड व्हावे. आपली घेण्याची कामं पटकन करता येतात, पण यांना इकडे उचललेलं असल्यावर ते पुन्हा त्यांची हिंमत कसं होते बसायची. आपले घेतात का तुमचे सगळे लोक इथे? हा वाद घालायचा प्रश्न नाही. तुम्ही कोणाशी बोलताय मला समजायला पाहिजे. पण याला 2 वेळा कारवाई केली आहे, मग त्यांनी करत का यायला पाहिजे हे काय तुम्हाला घाबरता प्रशिक्षणाला म्हणतात पाहिजे ना. काहीच करू शकत मला माफी मागली माझी हात जोडतो तुझ्यासाठी. मी नाही काही करू शकत नाही. मला वाद घालायचा प्रश्न नाही. तुम्ही कोणाशी बोलताय हे तुम्हाला समजायला पाहिजे. तुम्ही मला कुशाल म्हणतात की तुम्ही काय बोलताय अशा डॉक्टरी. मी तुम्हाला किती वेळा सांगितले मला ह्या परिसरामध्ये हॉकर्स नको. ते येतात कसं वारंवार येतात कसं काय त्याचा भाग काढतो तुमच्यासाठी महापालिकेवर. भरून उपयोग नाहीये. मला येतात कसं काय ते घाबरतं सुद्धा तिथे थोड्या वेळ. मी उभी असताना सुद्धा तो बनवतोय माल. चला उचला बडामध्ये चला आवरे सोड दे. ते तिकडचे बनवून चेस ग्राउंड जवळचे गणेश कॉलनी तसंच आहे. गणेश कॉलनीत आपण त्यांना जागा दिली बसायची, पुन्हा ते तिथेच बसतात. मला घेऊन चला तुम्ही आता. मी उतरेल आता तुमच्याकडनं नाही होत. अहो माझं बोलत आहे का मान घन होते आता पण आपण याला 2 वेळा कारवाई केली आहे, मग त्यांनी करत काय यायला पाहिजे हे काय तुम्हाला घाबरता प्रशिक्षणाला बचत पाहिजे ना काहीतरी आपल्याला त्यांच्यावर. म्हणजे आपण कारवाया करायचं का फक्त म्हणून ते बसतात ना. मला इथे पुन्हा साहेब कोणी बसलं ना तुम्ही सगळे सस्पेंड व्हाल. आपली घेण्याची कामं पटकन करता येतात. मला इथे उद्यापासून एकही माणूस नको. ह्या साईडला नको, स्टेडियमच्या त्या साईडला नको. तिकडच्याही गाड्या उचला. चेस ग्राउंडच्या समोर मेन रस्ता थोडा मेन रस्ता त्याला ऍक्शन घ्या त्याच्यावर. मी पद्धत नव्हती माझ्याशी बोलण्याची त्याची. आणि ह्या तुम्ही नेहमी वारंवार सांगता आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे. रात्री आमच्याकडे मनुष्यबळ नसतं म्हणजे रात्री येऊन बसतात. आता वाजले किती आहे? आता मनुष्यबळ नाही आपल्याकडे. हो केली वाट, पण यांना इकडे उचललेलं असल्यावर ते पुन्हा त्यांची हिंमत कसं होते बसायची. हप्ते घेतात का तुमचे सगळे लोक इथे? मग तो बिलकुल माहिती का मी आल्यावर सुद्धा तो त्याचा स्वयंपाक बनवतोय सुद्धा घाबरत सुद्धा इतकंच सुद्धा वचक केली त्यांच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आणि महापौरांवर. खुशाल तो बनवून राहिलाय. मी आली तरी सुद्धा तो बंद करत नाही. ते दादा बोलले त्यांना लाज नाही वाटत आणि महापौराची बाई तू माल बनवतोय. ओळखलं नाही की ओळखो दादा, पण 100दा तुम्हाला आम्ही ठराव केलाय महापालिकेच्या मेन रस्त्यावर अतिक्रमण करू नये. ही तुमच्यासोबत किती वेळा कारवाई झाली आणि तुम्हाला हॉकर्स नाही सांगितले. मी तुम्हाला जागा देईन, पण मेन रस्ते मोकळे ठेवा. दुसरीकडे बसा तुम्ही तात्पुरता. मला तुम्ही वारंवार हे सांगत राहतात. किती वेळा झालेलं आहे. आणि दुकानवाल्यांची शिवीगाळ करतात, त्यांच्याशी भांडतात. त्यांना दादागिरी करतात दुकानदारांना. कोणी सांगितलं म्हणजे दुकानदाराला सांगतात. तुम्हाला कोणी सांगितलं? कोणी हे एकही गाडी नको आहे मला. पण हे मला माहिती एक वेळा आपण उचललेला आहे ना, हायवेला चालू केलं आपण ठीक आहे, पण जेव्हा आपण एक वेळा उचलतो तेव्हा पुन्हा ते बसले नको पाहिजे ना. म्हणजे त्यांना बचक तरी का बचकच नाही त्यांना बिलकुलच. आम्ही काय करू शकतो का? तुम्ही संध्याकाळी व्यवसाय करत असताना आपल्याकडे जे नागरिक येतात ते गाड्या लावतात पार्किंग किती त्रास होतो. पूर्ण बरोबर काळजी घेतली मी काय काही मी काहीच करू शकत. मला माफी मागली माझी हात जोडतो तुझ्यासाठी. मी नाही काही करू शकत.